मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या संध्याकाळी दिल्ली दौऱ्यावर. शनिवारी होणाऱ्या नीती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहणार. दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात स्वामी रामानंद तीर्थ यांचा पूर्णाकृती पुतळा उभारा. विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी. यंदा पावसाळ्यात पाणी तुंबणार नाही. पूर्व उपनगरात नालेसफाईचं काम पूर्ण तर पश्चिम उपनगरातली नालेसफाई 99.35% झाल्याचा प्रशासनाचा दावा. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठला. केवळ 15.57% इतकाच पाणीसाठा. वैतरणा आणि भातसा धरणातून अतिरिक्त पाणी मिळवण्यासाठी पालिकेचं राज्य सरकारला पत्र. नवी मुंबईच्या एमआयडीसी भागात उद्या पाणीपुरवठा बंद. नवीन जलवाहिन्यांच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार. पावसाळ्यात सिडकोच्या घरांचा पाऊस. 65,000पेक्षा जास्त घरांसाठी लॉटरी निघणार. नवी मुंबई पालिका क्षेत्रात 524 धोकादायक इमारती तर 61 इमारती राहण्यास योग्य नसल्याचं पालिकेकडून जाहीर. उल्हासनगरात धोकादायक इमारत पाडण्याचं काम वेगात. पावसाळ्यात दुर्घटना होऊ नये यासाठी खबरदारी. मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावर 17 महिन्यात 35 वाहनांना आग. आगीच्या भक्ष्यस्थानी पडणाऱ्या वाहनांमध्ये कार सर्वाधिक. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट. मीरा रोड परिसरात मुख्य रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांची बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग. तात्पुरत्या स्वरूपात खड्डा बुजवला. अंबरनाथ नगरपालिकेवर मनसेचा मोर्चा. नागरी समस्यांच्याकडे सातत्यानं दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप. भिवंडीत भंगाराच्या गोदामाला भीषण आग. आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक. अग्निशमन दलाच्या जवानांकडून बऱ्याच प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण. एमपीएससी ऑल तिकीट लीक प्रकरण. बीएमसी द्वितीय वर्षाचा विद्यार्थी रोहित कांबळे ताब्यात. अंबरनाथमधील डम्पिंग ग्राउंडला भीषण आग. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. कल्याणच्या खुणी ग्रामपंचायत कार्यालयाची वीज चोरी. भरारी पथकानं पकडली. गावातील 200पेक्षा अधिक वीज चोरांवर ही कारवाई. अंबरनाथमध्ये पोलिसांच्या दबंगगिरीचा व्हिडिओ समोर. पोलिसांकडून एकाला शिवीगाळ तर एकाला मारहाण. कल्याण मुरबाड रेल्वे मार्गाच्या कामासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू. भूसंपादनावर आक्षेप असल्यास 30 दिवसांच्या आत हरकती नोंदवण्याची जाहिरात. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये उद्या लढत. आयपीएलची फायनल कोण गाठणार याची क्रिकेट प्रेमींमध्ये उत्सुकता. आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर महामुंबई. मुंबईकरांचं हक्काचं बुलेटिन. सगळ्यात आधी हेडलाईन्स. प्रायोजक राजयोग पेंट्स. खुशियां आपकी, रंग हमारे. मुंबईतील झोपडपट्टीवासियांना मोठा दिलासा. 2000 ते 2011 या कालावधीत नोंदणीकृत झोपडपट्टी धारकांना 2.5 लाखात घर मिळणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. गणेशोत्सवात रात्री 10 नंतरही बाप्पांची आरती करता येणार. आशिष शेलार यांच्या मागणीला सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून परवानगी. महाविकास आघाडीवरून आंबेडकरांनी विश्वास ठेवू नका म्हणत ठाकरेंना केलं अलर्ट. त्यांना मत मांडण्याचा अधिकार सांगत पवारांनी विषय संपवला. नव्या संसद भवनावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली. खुर्चीचे सौदागर म्हणत फडणवीस यांची विरोधकांवर टीका.
संसद भवनाच्या उद्घाटनाआडून ठाकरे गटाकडून निवडणुकीचं आव्हान. फडणवीस यांच्या सापनाथ नागनाथ टीकेला एकनाथ दहानाथ म्हणत दानवेंचं उत्तर. केजरीवाल महाराष्ट्रात येऊन टिवटिव करतात. उद्धव ठाकरे आणि पवारांच्या भेटीवरून देवेंद्र फडणवीस यांचे केजरीवालांना टोले. भाजप विरोधी सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा. केजरीवाल यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं सर्वपक्षीय नेत्यांना आवाहन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या संध्याकाळी दिल्लीच्या दौऱ्याला निघणार. शनिवारी होणाऱ्या नीती आयोगाच्या बैठकीला राहणार उपस्थित. बारसूमध्ये रिफायनरीच्या ऐवजी टेस्ला कंपनीच्या प्रकल्पाला जमीन द्या. ठाकरे गटाची मागणी. मात्र बारसू टेस्लाचा काय संबंध म्हणत शिवसेनेनं प्रश्न निकाली काढला. आणि महामुंबईमध्ये आता बातम्या पाहूयात सविस्तर. मुंबईतील झोपडपट्टीधारकांना आता त्यांचं हक्काचं घर मिळणार आहे. झोपडीच्या बदल्यात झोपडपट्टीधारकांना सशुल्क घर मिळणार आहे. या निर्णयामुळे लाखो झोपडपट्टीधारकांचं घर घेण्याचं, त्यात आणखीन बऱ्याच गोष्टी करून मोठं स्वप्न बघण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. मुंबईतील झोपडपट्टीधारकांना मोठा दिलासा. झोपडीच्या बदल्यात 2.5 लाखात घर. झोपडपट्टीधारकांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार. मुंबईतल्या झोपडपट्टीधारकांचं घराचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. अवघ्या 2.5 लाखात झोपडपट्टीधारकांना घर मिळणार आहे. 1 जानेवारी 2000 ते 1 जानेवारी 2011 या कालावधीतील नोंदणीकृत झोपडपट्टीधारकांना याचा फायदा होईल. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातला मोठा निर्णय जाहीर केला. 2.5 लाख रुपयामध्ये आपण त्यांना त्या ठिकाणी ते घर देणार आहोत आणि त्यातही त्यांना PMAYचा फायदा हा मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर फारसा काही भार याच्यामध्ये येणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की मुंबईतल्या झोपडपट्टी धारकांकरता एक अत्यंत चांगला आणि महत्वाचा निर्णय घेण्यात आला. केवळ 2.5 लाखामध्ये, मुंबई शहरामध्ये केवळ 2.5 लाखामध्ये 2000च्या नंतर 2011 पर्यंतच्या मुंबईकर नागरिकांना त्या ठिकाणी पक्क घर मिळेल. झोपडपट्टी पुनर्विकास योजनेचा भाग म्हणून मिळेल. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या अनुषंगानं शिंदे फडणवीस सरकारचा हा निर्णय महत्वाचा मानला जातो. दरम्यान फडणवीस यांच्या या निर्णयाचं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील स्वागत केलं आहे. मी सुद्धा प्रयत्न केला होता, पण माझी फाईल मुवमेंटमध्ये होती आणि तेवढ्याच आमचं सरकार पडलं. हा चांगला निर्णय आहे आणि मी देवेंद्रजींचं अभिनंदन करतो की गरिबासाठी आपण सोयी केली पाहिजे. मुंबईमध्ये हक्काचं घर असावं असं सगळ्यांचंच स्वप्न असतं. झोपडपट्टीत राहणारी प्रत्येक व्यक्ती ही चांगल्या घरात राहण्याचं स्वप्न बाळगते आणि तेच स्वप्न राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. त्यामुळे मुंबईतील झोपडपट्टी धारकांना निश्चितच मोठा दिलासा मानला जातो. तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. केंद्र सरकारनं दिल्लीतल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंगच्या संदर्भात अध्यादेश आणला असून त्या विरोधात अरविंद केजरीवाल यांनी आता विरोधकांची मोट बांधायला सुरुवात केली आहे. दिल्लीच्या लोकांचं काम हे सरकारनं केलं पाहिजे, पण दिल्ली सरकारच्या अधिकाऱ्यांवर केंद्र सरकार गदा आणत असल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. एकतर विरोधी पक्षाच्या सरकारमधील आमदारांना खरेदी करून भाजप ते सरकार पाडतं आणि स्वतःचं सरकार तयार करतं, असंही केजरीवाल म्हणाले. तर शरद पवार यांनी दिल्लीमध्ये थेट संसदीय लोकशाहीवरतीच आघात होत असल्याची टीका केली. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आपच्या शिष्टमंडळानं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध मुद्द्यांवर बातचीत केली. तो भारतीय जनता पार्टी की केंद्र सरकार उनके साथ 3 बर्ताव करती है. पहला, या तो उनके विधायकों को खरीद के उनकी सरकार गिरा देती है और बीजेपी की सरकार बना लेती है. दूसरा,
या फिर ईडी और सीबीआई को भेज के उनके विधायकों को डरा के धमका के पार्टी को तोड़ के सरकार को तोड़ के उनकी सरकार गिरा देती है और अपनी बीजेपी की सरकार बना लेती है। और तीसरा, अगर ना बिके ना टूटे तो फिर अध्यादेश लाके ऑर्डिनेंस लाके गवर्नर के जरिए उनको काम नहीं करने दिया जाता। देश को चाहने वाली पार्टियां हैं, उन सबको इकट्ठा कर रहे हैं हम लोग। शरद पवार जी से हमने निवेदन किया कि आपका तो सहयोग मिलेगा ही, लेकिन आप सारी पार्टियों से बात करके उनको सबको भी इस बिल के खिलाफ इकट्ठा करेंगे। और मैं समझता हूं कि अगर ये राज्यसभा में बिल गिर जाता है, बीजेपी पास नहीं करवा पाती है, तो ये आप इसको 2024 का सेमीफाइनल मानिएगा। फिर मैसेज ये होगा कि 2024 में मोदी जी की सरकार नहीं आ रही है। क्योंकि जब आघात हो रहा है दिल्ली में, तो की डेमोक्रेटिक सिस्टम पर आघात हो रहा है। देश में प्रजातंत्र में चुनकर आई हुई सरकार वो राज करेगी, वो डिसीजन देगी या ऑफलाइन के लोगों के थ्रू इलेक्टेड गवर्नमेंट को नजरअंदाज करने की प्रयास हो, तो उनको कामयाबी मिलेगी। ये समस्या आज सबके सामने है। दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी केजरीवालांना जोरदार टोले लगावले। शरद पवार यांना घोटाळेबाज म्हणणारे केजरीवाल आज त्यांच्यासोबतच असल्याचं फडणवीस यांनी दाखवून दिलं। तुम्ही बघा, आता अरविंद केजरीवाल हे पवार साहेबांकडे गेले। आता पवार साहेबांबद्दल मी तुम्हाला व्हिडिओ देतो, त्यांचा व्हिडिओ आता फिरतोय सगळीकडे, मलाही लोकांनी पाठवला। काय म्हणाले होते पवार साहेब? मी नाही म्हणालो, हे अरविंद केजरीवाल म्हणाले होते, शरद पवार ये महाघोटालेबाज है। हे म्हणाले होते की देश का सबसे महाघोटालेबाज शरद पवार है, असं अरविंद केजरीवाल आता गेले त्यांच्या पायाशी। कारण काय? मोदी विरोध। गणेशोत्सवात रात्री 10 वाजल्यानंतर आरती करण्यासाठी परवानगी द्यावी अशा प्रकारची मागणी आशिष शेलार यांनी केली होती। सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे शेलार यांनी ही औपचारिक मागणी केली। दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांनी आरतीसाठी परवानगी दिली आहे। तसंच 4 फुटांखालील पीओपी गणेश मूर्तींवरची बंदी उठवण्यासाठी सुद्धा आशिष शेलार यांनी निवेदन दिलं आहे। या संदर्भात चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय। यामध्ये काही मागण्या पुढे आल्यात की महानगरपालिकेने परवानगीसाठी 1 विंडो सिस्टीम विकसित करावी, तशी विकसित होत आहे। 4 फुटाच्या पर्यंतच्या मूर्त्या या मातीच्याच असाव्या आणि त्यावरच्या ऑप्शनल असाव्या, अशी एक मागणी करण्यात आली आणि त्या मागणीलाही आज आम्ही सांगितलं। पोलीस विभागाने काही व्यवस्था कराव्यात, पोलिसांनाही याबद्दलच्या सूचना देण्यात आलेल्या आहे, पण स्पीकर न लावता आरती करता येईल अशी साधारणतः माहिती आम्ही दिली। मुंबईतल्या टॅक्सी आणि रिक्षा चालकांच्या युनियननं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून अजब मागणी केली आहे। वाहतूक पोलिसांच्या ऑनलाईन दंड पद्धतीला त्यांनी विरोध केला। ही पद्धत ताबडतोब बंद करून आजवर ठोठावण्यात आलेल्या दंडाची रक्कम ही 75% कमी करावी अशी मागणी या पत्रातून करण्यात आली। प्रवाशांना सेवा देणारा हा वर्ग वाहतूक विभागाच्या ऑनलाईन दंडामुळे हैराण झालाय। ऑनलाईन दंड कुठल्या नियमाचं उल्लंघन केल्यामुळे आकारला गेला याची माहिती मिळत नाही। अनेकदा भरमसाठ रक्कम दंडापोटी भरावी लागते आणि ती का भरायची याचं उत्तरही कोणी देत नाही असं या टॅक्सी चालकांचं आणि रिक्षा चालकांचं म्हणणं आहे। फोटो वाला फाइन जैसा भी हम लोग को मालूम ही नहीं पड़ता है कि कब अभी हम अगर गलती होती है, कभी गलती हमारे से हमको मालूम नहीं पड़ता कब फाइन गिरा, 500 गिरा, 1000 गिरा, और जब नेक्स्ट टाइम कभी आरटीओ पकड़ता हमारी गाड़ी और चेकिंग होती है तो बताते हैं आप कितना फाइन है। अब हमारी ऑटो के अंदर 2-3 फाइन ऐसे है कि दूसरी की गाड़ी के, हमारी खुद की गाड़ी के नहीं है। और कभी स्पीड में निकाले तो दूसरी गाड़ी का रिफ्लेक्ट होता है हमारी गाड़ी के ऊपर कि भाई हमारे ऐप में दिखाता है फाइन के बारे में, बाकी जब अंदर चेक करते हैं तो दूसरी गाड़ी का निकलता है। पनवेल महानगरपालिकेच्या मध्यभागी असलेल्या शेकडो वर्ष जुन्या कृष्णाले तलावाचा ऐतिहासिक वारसा सगळ्यांनाच माहिती आहे। विस्तीर्ण असणारा हा तलाव सध्या पालिकेच्या रस्ता रुंदीकरण आणि इतर बांधकामामुळे आखडलाय।
त्यातच तलावात घाणीचं साम्राज्य पसरल्यानं तलावाचं अस्तित्वच धोक्यात आलंय. एकेकाळी पनवेल शहराचं वैभव असलेला हा कृष्णाले तलाव आज स्वतःच्या अस्तित्वाकरता झगडतोय. गेल्या काही वर्षात रस्ते बांधकाम आणि परिसरातल्या वाढत्या बांधकामामुळे तलावाचं आकारमान कमी कमी होत चाललंय. हे कमी की काय, परिसरातल्या नागरी वस्त्यांमधलं सांडपाणीही याच तलावात सोडलं जातं. तलावात टाकला जाणारा कचरा, वाढलेली जलपर्णी यामुळे या तलावाचं विद्रुपीकरण झालंय. तलावाच्या स्वच्छतेकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. बाथरूमचं पाणी हे तलावामध्ये सोडतात आणि त्यामध्ये खाणारे मासे आहेत. लोक ते इथून पकडून घेऊन खात असतात. त्यांना रोगराई पसरू शकते. तर ह्याच्यावर ॲक्च्युली बघायला गेलं तर महानगरपालिकेने काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे. महापालिकेवर प्रशासक राज सुरू आहे. अधिकारी या कामांकडे दुर्लक्ष करतायत असा आरोप लोकप्रतिनिधी करतायत. या इथे आम्ही रोटरी क्लब ऑफच्या माध्यमातून किंवा जेम मात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून अशा प्रकारची साफसफाई बऱ्याच वेळा केलेली आहे. तुम्ही जसं म्हणताय तसं पालिका प्रशासन हे केवळ आणि केवळ जो जाचक मालमत्ता कर लावला आहे तो वसुली करण्याच्या मागेच लागलेलं आहे. अशाच प्रकारचं चित्र संपूर्ण पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. महापालिका प्रशासन ठोकळेबाज उत्तर देऊन आपली जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करते. केंद्र सरकारच्या अमृत 2 या योजनेमध्ये आपण त्या सर्व तलावांचा समावेश केलेला आहे. त्यापैकी पहिल्या तलावाचं विसार्वे तलावाची मंजुरी आपल्याला प्राप्त झालेली आहे. त्याची निविदाही आपण प्रसिद्ध केलेली आहे. लवकरच त्याच्या कामाला विसार्वे तलावाच्या इथल्या तलावाच्या कामाला सुरुवात होणार आहे. कृष्णाले तलावाच्या विकासाबाबत कुणीही फारसं गंभीर नाही. महापालिकेचं दुर्लक्ष कायम राहिलं तर येत्या काही वर्षात तलाव नामशेष होण्याची भीती पनवेलकर व्यक्त करतायत. हा जो तलाव आहे या ठिकाणी गणेशाचंही विसर्जन केलं जात आहे. तर या ठिकाणचे काही मासे आहेत हेही खाद्य म्हणून या ठिकाणचे रहिवासी जे घेऊन घरी जाऊन खातात. त्यामुळे हे घाणीचं साम्राज्य पसरलेलं हे जे तलाव आहे यातून खाणारे मासे आणि यातून पसरणारी दुर्गंधी रोगाला निमंत्रण देणारे ठरेल. त्यामुळे पनवेल महानगरपालिका याकडे लक्ष कधी देणार हे पाहणं तितकेच महत्त्वाचं असेल. प्रमोद पाटील, न्यूज 18 लोकमत, पनवेल. यासोबतच महामुंबईमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात. लगेचच परत येतोय. मीरा भाईंदर पालिकेच्या मीरा रोड इथल्या महापालिका रुग्णालयाची लिफ्ट गेल्या 5 दिवसांपासून बंद आहे. लिफ्ट बंद असल्यामुळे गर्भवती महिलांसह रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. रुग्णांना उचलून पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर न्यावं लागतं. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त होतोय. यासोबतच महामुंबईमध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.